श्रेयस अजूनही डिझर्व करतो इंडियन टेस्ट टीमचं कमबॅक. मला वाटतं की आज तू बघशील तर IPL ऑप्शन तर त्याला वाटतंय की तो चांगला प्लेअर आहे ना, की नाही तर 26 कोटी रुपये कोणी त्याला एवढं दिलं. टीम मध्ये इंडियन टीम मध्ये तो नक्कीच येईल. त्याला थोडासा फिटनेसचा इश्यू होता म्हणून तो बाहेर गेला आणि मला वाटतं तो फिटनेस जेव्हा हे करेल तर कारण तू बघशील तर त्याचा इव्हन वनडेला पण त्याचा ऍव्हरेज फार सुंदर आहे. फॉर्मॅट प्लेअर आहे. आज तो इव्हन आपण वर्ल्ड कप वनडे हरलो तेव्हा 550 धावा केल्या त्याने. न्यूझीलंडच्या 100 सेमीफायनलच्या ह्या वानखड्यावरची त्याची एक चांगली इनिंग मला बघायला मिळाली आणि तसंच पोटेन्शियल आहे. आता माझं काम आहे की त्याला तसं इन्स्पायर करणं की अजूनही तू रेड बॉल खेळणं, कारण हे ह्या जनरेशन मध्ये फार इम्पॉर्टंट आहे. कारण व्हाईट बॉल तुम्हाला एवढे रिटर्न देतात आणि तिन्ही ठिकाणी बॅलन्स करणं पण तसं कठीण आहे, कारण का बॉडी सुद्धा आणि क्रिकेट सुद्धा एवढं वाढलेलं आहे. सो इट इज लाईक इम्पॉर्टंट की काही जणांचा कल व्हाईट बॉल कडेच जातो. आम्हाला तसंच ते आणावं लागतं. जसं मी सुरेश रैना बाबतीत काम केलेलं, त्याला तिकडे आणलं. इव्हन रॉबिन उत्तप्पाला पण कन्व्हिन्स केलं की तो व्हाईट बॉल खेळत असताना आम्ही त्याला की रेड बॉल मध्ये तू खेळलं पाहिजेस, त्याच्यासाठी त्यांनी एवढी मेहनत केली. कारण रॉबिन बरोबरचा एक वेगळाच अनुभव होता की तो वर्ल्ड 27 वर्षाचा होता. त्याचं सगळं रिमोल्ड करणं आणि त्याला पुन्हा शून्यात उभं करणं, त्याच्या प्रवासात त्याच्या बरोबर राहणं. मला वाटतं ते पर्सनल कोचिंगचं मी जसं तो नेहमीच सांगतो की आपण पहिले आहोत की भारतामध्ये पर्सनल कोचिंग. आज जवळजवळ सगळेजण पर्सनल कोचिंग आहे, पण आम्ही त्यावेळेला प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन केलं होतं आम्ही.